Consider a source of sound, yes, moving away from a stationary listener. म्हणजे असं आपण गृहीत धरूया की एक सोर्स ऑफ साऊंड आहे. म्हणजे आपण ट्रेनचं उदाहरण घेऊ. ही ट्रेन आहे. दिस ट्रेन इज अ सोर्स ऑफ साऊंड आणि इट इज ट्रॅव्हलिंग अँड दिस इज द लिसनर. लिसनर इज स्टँडिंग हिअर. ट्रेन इज मुव्हिंग अवे फ्रॉम हिम. लिसनर म्हणजे पॅसेंजर समजा खाली उभा आहे प्लॅटफॉर्मवरती आणि तो ट्रेनकडे बघतोय. ट्रेन त्याच्या लांब जाते आहे. ही इज मुव्हिंग अवे. ओके, सो द सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग अवे. दिस इज अ सोर्स ऑफ साऊंड. ट्रेनचा आवाज येतोय, शिट्टी मारते आहे. सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग अवे फ्रॉम द लिसनर. आणि हा स्टेशनरी आहे. हा थांबलेला एका जागी. इट इज नॉट मुव्हिंग. ओके, इज नॉट मुव्हिंग असं आपण गृहीत धरूया. ट्रेन इज मुव्हिंग टू द अवे फ्रॉम द लिसनर. सो असं एक उदाहरण आहे की कन्सिडर सोर्स ऑफ साऊंड मुव्हिंग अवे फ्रॉम द स्टेशनरी लिसनर यल. आणि या ट्रेनची वेलॉसिटी व्ही आहे असं म्हणतो. सो द स्पीड ऑफ द साऊंड व्ही एस. ओके, ट्रेनची वेलॉसिटी आहे व्ही एस. आणि स्पीड ऑफ साऊंड जो आवाजाचा साऊंड आहे जो साऊंडचा स्पीड आहे तर तो आहे व्ही असं पण धरू. सो व्ही इज द स्पीड ऑफ साऊंड. म्हणजे जो आवाज असा ऐकू येईल ज्याच्यापर्यंत जे पोचेल तो जो आवाज आहे दॅट इज ट्रॅव्हलिंग विथ द स्पीड व्ही. ओके, तर इनिशियली म्हणजे सुरुवातीला ॲट टाईम टी इज इक्वल टू 0. आता हा जो सोर्स आहे इनिशियली सोर्स विच इज ॲट अ पॉईंट S1 एमिट्स अ क्रेस्ट वेन ॲट अ डिस्टन्स डी फ्रॉम द लिसनर. सपोज इनिशियली आपण असं धरूया की हा जी ट्रेन आहे ही लिसनरपासनं डी डिस्टन्सवरती आहे. लिसनरपासनं डी डिस्टन्सवरती आहे वेन द टाईम इज 0 म्हणजे इनिशियली. ओके, आणि असं समजूया की एक ठराविक टाईम नंतर ही ट्रेन एका ठराविक अंतराला पोचली आहे. ओके, अँड दॅट टाईम इज लेट अस से टी इज इक्वल टू T0 विच T0 इज अ टाईम पिरियड. आपण कन्सेप्ट बघितलेला आहे की टाईम पिरियड इज अ टाईम रिक्वायर्ड फॉर वन वेव ओके टू ट्रॅव्हल. ओके, सो T0 इज अ टाईम पिरियड ॲट विच द वेव्ज आर इमिटेड. तर त्यामुळे काय होणार की ॲट टाईम टी इज इक्वल टू T0 द सोर्स मूव्ज. हा जो सोर्स आहे हा या वेलॉसिटी व्ही एसने इथपर्यंत पोचलेला आहे. ही ट्रेन या वेलॉसिटीने इथपर्यंत पोचलेली म्हणजे डिस्टन्स वाढलेला आहे. ओके, तर किती डिस्टन्स वाढलेला आहे. सपोज हा डिस्टन्स अगोदरचा डी होता अधिक काही डिस्टन्स. अधिक किती डिस्टन्स. सो दॅट डिस्टन्स वुड बी वेलॉसिटी अपॉन टाईम T0. टाईम T0. ओके, सो वेलॉसिटी इंटू टाईम. वेलॉसिटी इंटू टाईम इज डिस्टन्स. हे आपण शिकलेलं आहे फिजिक्समध्ये. सो वेलॉसिटी किती आहे ट्रेनची. ट्रेनची वेलॉसिटी व्ही एस आणि टाईम पिरियड किती आपण गृहीत धरला आहे T0. तर हे जे आहे दिस इज अ डिस्टन्स विच द ट्रेन हॅज मूव्ड. म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रेनने किती मूव्ह केलं लिसनरपासून. तर अगोदरच ती डी अंतरावर होती अधिक व्ही एस T0. ओके, सो द डिस्टन्स ऑफ द ट्रेन किंवा सोर्स ऑफ साऊंड नाव सोर्स ऑफ साऊंड S2 is now d plus vs into T0. Okay, so this is the distance. So distance of S2 from the listener now is d plus vs T0. अगोदर जो पोझिशन S1 होती ट्रेनची त्यावेळेस त्याचा डिस्टन्स होता d. त्याचा डिस्टन्स किती होतं d होतं फ्रॉम द लिसनर. आता ते वाढून किती झाला d प्लस vs T0. आता दिस जेव्हा तो इमिट करतो साऊंड वेव तर साऊंड वेव इज अ क्रेस्ट अँड ट्रो. सो द क्रेस्ट अँड ट्रो इज अ साऊंड वेव. तर आपण आता क्रेस्टवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. तर द क्रेस्ट रिचेस द लिसनर ॲट टाईम T1. आता हा जो क्रेस्ट हा ट्रॅव्हल होतो आहे आणि हा लिसनरपर्यंत पोचतो आहे. आणि सपोज दॅट टाईम इज
t1, small t1, okay, small t1. So that time is t1 when the crest reaches the listener, म्हणजे त्याच्या कानापर्यंत पोहोचेपर्यंत हा जो आवाज त्याला टाइम t1 लागलेला आहे. हा जो टाइम t1 काय झाला, तर टाइम t1 वुड बी डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. कोणाची वेलॉसिटी? साऊंडची वेलॉसिटी. दोन वेगवेगळ्या वेलॉसिटी. हा व्ही एस कोणाची वेलॉसिटी आहे? सोर्सची वेलॉसिटी, म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये ट्रेनची वेलॉसिटी. व्ही काय मानला आपण? साऊंडची वेलॉसिटी. तर डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी ऑफ साऊंड, कारण ती जी क्रेस्ट आहे दॅट इज ट्रॅव्हलिंग विथ द वेलॉसिटी ऑफ साऊंड. आणि त्याला किती अंतर कापायचं आहे? डिस्टन्स डी, कारण सोर्स डी डिस्टन्सवर आहे. म्हणजे हा सोर्सपासून लिस्नरपर्यंत पोचायला किती वेळ लागेल? सो टाइम t1 विल बी इज इक्वल टू डी, हा डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी ऑफ साऊंड व्ही. ओके, तर हे इथे दिलेलं आहे. राईट नाव असं आपण गृहीत धरूया की एक टाईम पी टी नॉट गेला होता. ओके, तर पी टी नॉटमध्ये जेव्हा तुमची फर्स्ट क्रेस्ट जाते, आपण असं म्हणलो की फर्स्ट क्रेस्ट झाली. फर्स्ट क्रेस्ट ही डिस्टन्स ट्रॅव्हल वुड बी टी नॉट प्लस ओके t2, म्हणजे हा जो t2 आहे हा टी काय आहे? t1 काय आहे? इट इज t1 इज टाइम फॉर द क्रेस्ट, म्हणजे हा जो साऊंड वेव्ह आहे, साऊंड वेव्ह टू रिच लिसनर इज d by v when the source is here. But when the source has moved to S2, आता टाइम किती राहणार आहे? तर टोटल डिस्टन्स किती होतं? त्याचं डिस्टन्स टोटल आता डिस्टन्स झालं d प्लस व्ही एस t0, d प्लस व्ही एस t0 अपॉन वेलॉसिटी ऑफ साऊंड. हा झाला त्याचा ॲडिशनल हे प्लस तुमचा टी नॉट, प्लस तुमचा टी नॉट. ओके, म्हणजे हा टी नॉट अधिक हा जो डिस्टन्स आहे, टाईम लागतो तुम्हाला हे डिस्टन्स कवर करायला. ओके, दॅट इज द टाईम वेन द क्रेस्ट रिचेस द लिसनर. ओके, म्हणजे जेव्हा ट्रेन ही इकडे जाईल तेव्हा, म्हणजे अगोदर त्याला डी बाय व्ही या टाईम पिरियडमध्ये क्रेस्ट रिच होईल. आता जेव्हा सेकंड क्रेस्ट, म्हणजे ही सेकंड क्रेस्टचा टाईम आहे, सेकंड क्रेस्ट जेव्हा तो इमिट करेल, हा साऊंड वेव्ह जेव्हा सेकंड क्रेस्ट इमिट करेल, हा फर्स्ट क्रेस्ट झाला, हा फर्स्ट क्रेस्ट आहे. जेव्हा तो सेकंड क्रेस्ट इमिट करेल, तर सेकंड क्रेस्ट ही जी इमिट झालेली आहे साऊंड वेव्हची, ही इथपर्यंत पोचायला, त्या लिसनरपर्यंत पोचायला किती वेळ लागेल? सो दॅट इज गिवन बाय दिस. हे सो दिस इज t2. ओके, अशा पद्धतीने थर्ड क्रेस्टला काही डिस्टन्स लागेल, फोर्थ क्रेस्टला काही डिस्टन्स लागेल. असं जनरलाइज करून आपण जर पीएत असं, म्हणजे पी म्हणजे एक असं समजूया की इज सम अननोन. ओके, पी कुड बी 1 2 3 वॉट एव्हर. सो जनरलाइज पीएत क्रेस्टला किती वेळ लागेल? सो पीएत प्लस 1 क्रेस्टला, पीएत नाही तर पीएत प्लस 1 क्रेस्टला किती वेळ लागेल? सो दॅट इज हा टाईम, म्हणजे पी टी नॉट प्लस डी प्लस प्रत्येक ठिकाणी आता पी इन्क्लूड केला. अगोदरचं आपलं एक्सप्रेशन काय होतं? t2 इज इक्वल टू टी नॉट प्लस डी प्लस व्ही एस टी नॉट अपॉन व्ही. t3 काय असतं? t3 असतं, हा 1 झाला ना, 1 हा झाला असता 2 टी नॉट प्लस डी प्लस 2 व्ही एस टी नॉट बाय व्ही. t4 काय झाला असता? फोर्थ क्रेस्टला 3 टी नॉट प्लस डी प्लस 3 व्ही एस टी नॉट अपॉन व्ही. म्हणजे पी प्लस 1 काय झाला असता? तर 3, म्हणजे इथं 4 असलं की इथे 3, म्हणजे इथे त्याला पी टी नॉट प्लस डी प्लस पी इंटू व्ही एस टी नॉट अपॉन व्ही. ओके, तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आलेला आहे. ओके, तर आता जो लिसनर आहे
त्या लिस्नरला असं पण समजूया की त्यांना पी पी क्रेस्ट काउंट केले, त्यांनी पी क्रेस्ट काउंट केले. ओके, पी क्रेस्ट त्याला ऐकू आले. तर याचा अर्थ हा जो टाईम लागला त्याला, टाईम इंटरवल फ्रॉम द फर्स्ट क्रेस्ट ते पी प्लस पी क्रेस्ट ऐकेपर्यंत, म्हणजे एक क्रेस्ट झाला, 2 क्रेस्ट झाला, असे त्यांनी किती क्रेस्ट ऐकले, पी क्रेस्ट ऐकले. तर त्याला किती वेळ लागला, त्याला टाईम इंटरवल किती लागला, तर तो आपल्याला करता येईल टी पी प्लस 1 मायनस T1. ओके, T1 काय आहे, T1 इज डी बाय व्ही, डी बाय व्ही. ओके, डी बाय व्ही. सो time interval म्हणजे कॅपिटल T, time interval becomes हा जो टाइम आहे P प्लस 1 मायनस इनिशियल दॅट इज T1. तर हा इनिशियल आहे डी बाय व्ही, हा झाला तुमचा T1, आणि हा जो पूर्ण आहे हा झाला टी पी प्लस 1. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला असं मिळतं काय, हा पी T0 प्लस डी प्लस पी पी एस T0 अपॉन व्ही मायनस डी बाय व्ही. व्ही व्ही कॉमन आहे, याच्यामधला डी उडाला, डी कॅन्सल आउट होईल. ओके, त्यानंतर हा जो पी आहे, तो पी पण उडाला. इनफॅक्ट ही पूर्ण टर्म उडाली डी बाय व्हीची, डी बाय व्ही प्लस आहे, आणि या दोघांमधला पी उडाला. हा जो पी आहे आणि हा पी आहे हा याच्याशी उडाला. सो व्हॉट वी गेट इज टी नॉट, इकडे उरला टी नॉट प्लस हा जो उरला व्ही एस टी नॉट, आणि हा जो त्याच्या खाली आहे व्ही. ओके, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. हे मी एक सॉल्व करून दाखवतो तुम्हाला कसं होतं. टी इज इक्वल टू, बघा हे मी परत लिहितोय, पी टी नॉट प्लस डी अपॉन व्ही प्लस पी इंटू व्ही एस टी नॉट अपॉन व्ही मायनस डी बाय व्ही होल अपॉन पी. आता ही टर्म गेली. आता इथला मी पी कॉमन घेतला तर हा पी आणि हा पी जाईल. सो व्हॉट विल गेट इज टी नॉट प्लस व्ही एस टी नॉट अपॉन व्ही इज टी. ओके, तर अशा पद्धतीने हा आपल्याला मिळाला. ओके, हा याच्यावरनं आपल्याला हा टर्म मिळाली. ओके, ना पॉईंट असा आहे की याला आपण टी का मानलंय, याला आपण कॅपिटल टी का मानलंय. सो वाय वी हॅव कन्सिडर्ड कॅपिटल टी इज इक्वल टू टी पी प्लस 1 मायनस टी अपॉन पी, बिकॉज टाइम इंटरवल इज व्हॉट, टाइम इंटरवल इज the time period of the wave is the time for one wave. Okay, time for one wave. So one हा झाला tp plus 1 minus t1 is a time for p wave साठी. मग टाइम फॉर वन वेव्ह काय झाला, अपॉन पी म्हणून आपण अपॉन पी केलेलं आहे, म्हणून आपण डिवायडेड बाय पी केलेलं आहे. आणि दॅट इज हाऊ यू हॅव गॉट टाइम टी इज इक्वल टू टी नॉट प्लस व्ही एस टी नॉट बाय व्ही. आता हे जर तुम्ही बघितलं, टी नॉट मी कॉमन घेतला, याच्यामध्ये मी टी नॉट कॉमन घेतला, तर कंसामध्ये काय राहतं 1 प्लस व्ही एस अपॉन व्ही. सो टी इज इक्वल टू टी नॉट इंटू 1 प्लस व्ही एस बाय व्ही. आता म्हणजेच हा काय झाला व्ही प्लस व्ही एस बाय व्ही झाला. 1 इज व्ही प्लस व्ही एस बाय व्ही. सो अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला आला, टी इज इक्वल टू टी नॉट इन द ब्रॅकेट व्ही प्लस व्ही एस बाय व्ही. आता व्ही काय आहे, व्ही इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड, आणि व्ही एस काय आहे, इट इज द वेलॉसिटी ऑफ द सोर्स. आपल्या उदाहरणामध्ये ट्रेनची वेलॉसिटी, पण जनरलमध्ये एनी सोर्स ऑफ साऊंडची वेलॉसिटी. ओके, सो सोर्स ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड
प्लस सोर्स ऑफ साऊंड अपॉन वेलॉसिटी ऑफ साऊंड इंटू टी नॉट इज द टाइम टी. ओके, आता आपल्याला फक्त टाइम नाही तर फ्रिक्वेन्सीची मतलब आहे. तर फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी इज 1/t. तर हेच थोडं आपण मॅथमॅटिकली रिअरेंज केलं की हे आपल्याला मिळालं होतं ऑलरेडी, हे आपल्याला मिळालं होतं. आता हे आपल्याला मिळाल्यावरती तर 1/t काय होणार. सो 1/t वुड बी 1/t नॉट, हे रेसिप्रोकल होणार आणि हा वरती जाणार वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि खाली येणार वेलॉसिटी ऑफ साऊंड प्लस वेलॉसिटी ऑफ सोर्स. ओके, बट 1/t इज काय, 1/t इज द फ्रिक्वेन्सी n. सो फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू n नॉट इज फ्रिक्वेन्सी रेकॉर्डेड बाय द लिसनर, जो खाली ऐकतोय त्याचा आवाज ट्रेनचा, त्याची फ्रिक्वेन्सी, आणि n नॉट इज द फ्रिक्वेन्सी विच इज एमिटेड बाय द सोर्स, म्हणजे ट्रेनची फ्रिक्वेन्सी, ट्रेनच्या ज्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जी n नॉट आहे, परंतु ऐकायला येते ती फ्रिक्वेन्सी n आहे. दॅट इज not equal to n is not equal to n naught, but what is n is equal to n naught into velocity of sound upon velocity of sound plus velocity of source. So this is the important formula. Okay, आणि इथे आपण काय कन्सिडर केलं होतं की ट्रेन दूर जाते त्या लिसनरपेक्षा. समजा ट्रेन लिसनरच्या जवळ येत असेल तर हा फॉर्म्युला काय होईल, म्हणजे वेन द सोर्स इज कमिंग टुवर्ड्स द लिसनर, वेन द सोर्स ऑफ साऊंड इज कमिंग टुवर्ड्स द लिसनर, तर अशा वेळेस फॉर्म्युला होतो n इज इक्वल टू n नॉट v अपॉन v मायनस vs. हे लक्षात ठेवायचं आहे. वेन द ट्रेन इज मुव्हिंग, ट्रेन किंवा सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग अवे फ्रॉम द लिसनर, अवे फ्रॉम लिसनर, तर हा फॉर्म्युला झाला फ्रिक्वेन्सी रेकॉर्डेड बाय लिसनर, आणि फ्रिक्वेन्सी रेकॉर्डेड बाय लिसनर वेन द ट्रेन इज कमिंग टू द लिसनर, म्हणजे सोर्स ऑफ साऊंड इज कमिंग टू द लिसनर, त्यावेळेस हा झाला इथे मायनस येतो. फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे मायनस येतो, n नॉट इंटू v अपॉन v मायनस vs. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याला आपण डॉपलर इफेक्टने चा कन्सेप्ट म्हणतो की जे वाय यू आर गेटिंग अ डिफरंट फ्रिक्वेन्सी, वाय वी आर हिअरिंग अ डिफरंट फ्रिक्वेन्सी वेन द सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग अवे फ्रॉम द लिसनर और टुवर्ड्स द लिसनर. ओके, सो हे दोन फॉर्म्युले आपल्याला पक्के लक्षात ठेवायचे आहे, आणि ह्याचं डेरिवेशन पण मी तुम्हाला समजून सांगितलं, ते फार सोपं आहे, त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ओके.